फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर व्हिडिओची सुरुवात इथे पहाटेपासून करते आहे. तर सकाळी उठल्याबरोबर किचनमध्ये येते आणि अगदी कोमट पाणी करून घेत असते. त्याची सवयच केलेली आहे. आता तुम्ही थंबनेलवर पाहिलं आहे की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलंच आहे की अगदी कमी वयाच्या असूनसुद्धा सुरकुत्या दिसायला लागलेल्या आहेत चेहऱ्यावर, किंवा स्किन शरीर लूज ढिलं पडलेलं आहे, साडीमध्ये पोट दिसतंय, किंवा वजन वाढलेलं आहे, तब्येत सुटत चाललेली आहे, काही केल्या कमी होत नाही आहे. त्याचबरोबर केस विरळ झालेले आहेत, केस गळायला लागलेले आहेत. काही वेळेला तर बघा टक्कल असा दिसतो, एवढे केस गळतात. आणि हे सगळं कशामुळे होतं? त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या का दिसायला लागतात? अगदी वय नसताना सुद्धा आपण 50-60 सारखे दिसतो. तर हे कशामुळे सगळं होतं शरीरामध्ये बदल? तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किंवा ऐकायला मिळेलच. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि त्याचबरोबर मी महत्त्वाच्या अशा 15 ब्युटी टिप्स दिलेल्या आहेत. कदाचित तुम्हाला फरक पडू शकेल, मला पडला, त्यामुळे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. सो व्हिडिओ हा कंटिन्यू करा. तर आता सर्वात प्रथम बघा, आपल्याला सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी घ्यायचं आहे आणि ते पण तोंड न धुता घ्यायचं आहे. तुम्हाला माहीतच आहे, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला, आणि मी रेग्युलर ती सवय केलेली आहे. तुम्ही पण करा, खूप शरीराला त्याचा फायदा होतो. आता किती जण प्रॅक्टिकली करतात हे माहीत नाही आहे, पण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली कराल तेव्हाच त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. असो, तर आता हे मी सकाळी उठल्याबरोबर पाण्याची सवय केलेली आहे. आता हे पाणी घ्यायचं आहे, याच्यासाठी घ्यायचं आहे की जे आपलं पोट आहे ते साफ झाल्याशिवाय आपलं वजन कमी होणार नाही, पोट कमी होणार नाही. आणि त्याचबरोबर बघा, पोट जर साफ झालं तर तुम्हाला कुठलाही स्किनच्या बाबतीत किंवा शरीराच्या बाबतीत आजार होणार नाही. कोमट पाणी घेतल्याने सकाळी सकाळी आपले टॉक्सिन बाहेर पडतात. त्याचबरोबर पोट साफ होतं, आपल्याला कसलाही पोटाचा त्रास होत नाही आणि पोट फुगलेलं देखील राहत नाही. त्याचबरोबर बघा, आपली स्किन अगदी टवटवीत तजेलदार राहायला लागते, स्किन टाईट होण्यास मदत होते. कोमट पाणी पिल्याने जे चेहऱ्यावर आपल्या सुरकुत्या किंवा पिंपल्स येतात, ॲक्नी, ते सगळं कमी व्हायला लागतं. तुम्ही हवं तर करून बघा. मला खूप पिंपल्स येत होते आणि मी खूप, आता जवळपास 3 ते 4 वर्ष झालेत मी रेग्युलर कोमट पाण्याची सवय केलेली आहे. रोज सकाळी मी तोंड न धुता कोमट पाणी घेते. बरेच जण तोंड धुवून घेतात, पण ते पण चुकीचं आहे. तोंड न धुता तुम्ही घ्यायचं आहे कोमट पाणी. आता त्यानंतर बघा, तुम्हाला हलकेसे व्यायामाचे प्रकार तर करायचेच आहेत, कुठलेही करा. ते कशासाठी करायचं? तर तुमचं शरीर जे लूज ढिलं पडलेलं असतं ते शरीर टाईट होण्यास मदत होतं आणि एक शरीराला वेगळा शेप येतो. फिट राहण्यासाठी व्यायाम करायचा आहे. कुठलेही आवडते तुम्ही प्रकार करायचे आहेत व्यायामाचे, अगदी 15 मिनटं तुमच्यासाठी काढायचे आहेत. तर याने बराच फरक पडतो. स्किन नितळ, टवटवीत, तजेलदार होते. त्याचबरोबर आपला जो हेअरफॉल, केस गळती जागेवर थांबते आणि केसांची वाढ देखील होते. त्यासाठी मी व्यायामाचे प्रकारसुद्धा तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेले होते, केसांवर, आपल्या स्किनवर. तर तुम्हाला केसांसाठी, स्किनसाठी प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे. जेवढं तुम्ही इंटरनल घ्याल तेवढं तुम्हाला आतून फरक पडेल, तेवढं तुमची स्किन छान होईल, टवटवीत तजेलदार दिसायला लागेल आणि त्याचबरोबर तुमचा हेअरफॉल जागेवर थांबेल. केससुद्धा दाट काळेभोर होतील. आणि वेळोवेळी आपण आपल्या स्किनची, आपल्या त्वचेची, शरीराची काळजी आपण घेतली पाहिजे. तर अलीकडे आपल्याला पाहायला मिळते की अगदी लहान मुलांचे देखील केस पांढरे व्हायला लागलेत, विरळ होत आहेत, गळायला लागलेले आहेत. त्याचबरोबर लेडीजचे सुद्धा बघा, स्किन अशी अगदी वय नसतानासुद्धा सुरकुत्या दिसायला लागतात आणि खूप लूज ढिली पडलेली असते. तर त्यासाठी आपल्याला प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे आणि आपल्याला वेळोवेळी आपल्या स्किनची आणि त्वचेची काळजी घ्यायची आहे. तर आता मी सर्वात प्रथम, आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर का दिसायला लागतात, आपलं शरीर लूज ढिलं का पडतं, तर कशामुळे पडतं हे मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगते आणि त्यानंतर मी तुम्हाला त्यावर उपाय सांगते. तर जो मला फरक पडला, जे मी फॉलो करते, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर वयाच्या आधीच आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या का दिसायला लागतात, आपलं शरीर लूज ढिलं का पडतं, केस पांढरे होतात, गळायला लागतात, तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की आपल्या शरीरातील कोलेजन आणि इलास्टिन हे त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवणारं महत्त्वाचं प्रोटीन आहे. तर हे जेव्हा आपल्या शरीरात कमी व्हायला लागतात त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात, चेहरा निस्तेज दिसतो आणि त्याचबरोबर स्किन आपली टवटवीत तजेलदार दिसत नाही. तर ते वाढण्यासाठी काय करायचं हेही मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे. तर कोलेजनमुळे आपली त्वचा घट्ट होते आणि इलास्टिनमुळे
त्वचेची लवचिकता कायम टिकून राहते. त्यामुळे कोलेजन आणि इलास्टिन हे कमी होऊ द्यायचं नाही आहे. त्यासाठी आहार पण व्यवस्थित घ्यायचा आहे आणि काय करायचं तेही मी पुढे तुम्हाला सांगितलं आहे. तर ते आपल्या वयानुसार खराब जीवनशैलीमुळे हे दोन्ही घटक जेव्हा कमी होतात त्यावेळेला हे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. आता हे आपल्याला टिकून ठेवण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला आहारातून व्हिटॅमिन सी घ्यायचं आहे. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, व्हिटॅमिन सी हे आपल्या स्किनसाठी खूप फायद्याचं आहे. तर व्हिटॅमिन सी हे कशातून मिळतं आपल्याला, तर लिंबू, संत्रं, आवळा, मोसंबी, स्ट्रॉबेरी, तर याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं. आता व्हिटॅमिन सी हे बघा, तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून घेऊ शकता किंवा लिंबू पाणी जेवण झाल्यानंतरही घेऊ शकता. दुपारच्या वेळामध्ये जेव्हा तुम्हाला छोटीशी भूक लागेल त्यावेळेला तुम्ही संत्रं किंवा मोसंबी, स्ट्रॉबेरी या फळांमधून सुद्धा तुम्हाला भरपूर सारं व्हिटॅमिन सी मिळू शकतं. त्यामुळे हे तुम्ही दिवसभरामध्ये एकदा तरी खायचं आहे. आवळा घेतल्याने आपले केससुद्धा काळेभोर राहण्यास मदत होते, लवकर पांढरे होत नाही आणि सिल्की शायनी होतात. त्याचबरोबर मी तुम्हाला मागील भरपूर व्हिडिओ मी दाखवलेले आहेत की मेहंदीमध्ये सुद्धा तुम्ही आवळा पावडर वगैरे घातली तरी तुमचे केस सिल्की शायनी होतात, गळायचे सुद्धा देखील राहतात. आणि आवळासुद्धा तुम्ही असा म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये आवळा असा उकळून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर सुद्धा ते पाणी तुम्ही घ्यायचं आहे. तर याने पण बराच फरक पडतो. त्याचबरोबर बघा, मी फ्रेश ड्रिंक पण तुम्हाला दाखवलेलं होतं की बीटरूट, गाजर आणि आवळा हे एकत्र मिक्सरला ग्राइंड करायचं, त्याचे आईस क्यूब बनवून ठेवायचे किंवा तुम्ही ज्यूससुद्धा घेऊ शकता फ्रेश रोज सकाळी. तर मी रोज सकाळी असं जसं जमेल तसं मी काही ना काही घेत असते. तर मी असं ज्यूस घेत असते किंवा मग आईस क्यूब बनवून ठेवले तर दुपारच्या वेळामध्ये माठातलं एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये 2 क्यूब टाकायचे आणि ते घ्यायचं, त्याने पण खूप फ्रेश वाटतं. तर असं हे आपण आहारातून इंटरनल घेतलं पाहिजे. त्याचबरोबर बघा, ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड्स हे जेव्हा आपण शरीरामध्ये घेतो ना तेव्हा आपली स्किन खूप छान टवटवीत तजेलदार राहते. तर ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड हे आपल्याला कशातून मिळतं, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, रात्रीचे 2 बदाम, अक्रोड भिजत घालायचे आणि ते सकाळी अनोशापोटी खायचे आहेत, रिकाम्या पोटी. त्याच्यातून आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे आपली स्किन टवटवीत तजेलदार टाईट राहण्यास मदत होते. त्याचबरोबर जवसाची चटणी ही सुद्धा मी तुम्हाला दाखवली होती कशा पद्धतीने बनवायची, रोज जेवणामध्ये घ्यायची आहे तुम्ही. आणि सुकट, जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही सुकटसुद्धा खायचे आहे. सुकट बघा, आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाल्ले त्याची सुकी भाजी बनवून, तर त्यामध्ये ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आहे. तुम्ही जर हे सगळं आहारातून घेतलं तर तुम्हाला कुठल्याच सप्लिमेंटची गरज पडणार नाही. याने एवढी स्किन टवटवीत तजेलदार राहते. आणि हे सगळं कशासाठी करायचं, तर आपल्याला फिट राहण्यासाठी करायचं आहे की जेणेकरून फ्युचरमध्ये आपल्याला एकही गोळी चालू व्हायला नको, आजार जडायला नको, आपण कायम फिट दिसायला हवं असं हे प्रत्येक गृहिणीला वाटतं. आपण सुंदर, आकर्षक, स्मार्ट दिसावं. त्यासाठी हे आपल्याला ह्या गोष्टी करणंसुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि हे वाढत्या वयात किंवा ह्या धावपळीच्या याच्यामध्ये तर आपण ह्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात, स्वतःसाठी तरी. त्याचबरोबर बघा, उकडलेलं अंड हे जरी तुम्ही रोज एक सकाळी खाल्लं तरी त्याच्यातून आपल्याला भरपूर कोलेजन मिळतं. त्याने आपली स्किन टवटवीत तजेलदार, चेहऱ्यावर ग्लो येतो. तर मी आता एवढ्यामध्ये उकडलेलं अंड खायला लागले. अगदी सोमवार, गुरुवार, शनिवार असे हे 2-3 वार सोडले तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी असं उकडून सकाळचं खात असते. त्यातला पिवळा भाग अवॉइड करायचा, पांढरा भाग खायचा. भरपूर कोलेजन मिळतं आपल्याला. आता लहान मुलांनी पिवळं खाल्लं तरी चालतं, पिवळा भाग. तर मी आता मुलांना असं उकडलेलं देते आणि मी पांढरा भाग असं 1 अंडं किंवा 2 अंडं आपण सकाळी खायचं आहे. त्याने प्रोटीन पण मिळतं, त्याचबरोबर आपल्याला कोलेजन पण मिळतं. त्यामुळे आपल्या शरीरातील जेव्हा कोलेजन आणि इलास्टिन हे जेव्हा कमी होतं ना त्यावेळेलाच आपल्याला सुरकुत्या दिसायला लागतात आणि चेहरा निस्तेज दिसतो आणि अगदी लूज पडते स्किन. कधी कधी बघा, आपलं वय देखील नसतं एवढं, आपल्याला कमी वयातसुद्धा काही काही अशा एजड लेडीज दिसतात, म्हणजे 50-60 सारख्या. आणि हिरव्या पालेभाज्या खायच्या आहेत, पाणी भरपूर प्यायचे. पाणी तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही जागोजागी अशी बॉटल भरून ठेवा. हॉल, किचन, बेडरूम
जिथे बसेल तिथे आपल्या बॉटलकडे लक्ष जातं आणि आपण पाणी पिलं जातं. असं मी करते, तर असं तुम्ही पण करा. म्हणजे पाणी भरपूर पिलं ना तर कुठलेच आपल्याला स्किनचे आजार होत नाहीत. आणि त्याचबरोबर गाईचं तूप, साजूक तूप आपण आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे. त्यामुळे स्किनसुद्धा छान टवटवीत आणि अगदी चमकायला लागेल बघा. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला इंटरनल करायच्या आहेत, प्रॅक्टिकली करायच्या आहेत. हे सगळं माहिती असतं सगळ्यांना, फक्त आपण प्रॅक्टिकली करत नाही. आणि आपण एकदा दोनदा करतो, नंतर आपण पुन्हा आहे ते सोडून पूर्वस्थितीमध्ये येतो. त्यामुळे हे कंटिन्यू करायचं आहे. तर हे धरसोड न करता तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आहार पण व्यवस्थित घ्यायचा आहे आणि व्यायाम केल्याने आपला जेवढा घाम बाहेर पडेल तेवढी आपली स्किन नितळ राहते, टवटवीत तजेलदार दिसायला लागते. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मला खरंच खूप फरक पडला. इवन मी तुम्हाला सांगते, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स, ओपन पोर्स, त्याचबरोबर खूप असे डार्क सर्कल्स असे डार्क दिसत होते. आणि तुम्हाला माहिती आहे मला ट्विन्स आहेत, जुळी मुलं. त्यावेळेला खूप असं त्यांना लहानाचं मोठं करताना खूप असं जागरण होत होतं. त्यामुळे खूप माझे डार्क सर्कल्स वाढले होते. पण आता एवढ्यामध्ये एवढे कमी झालेत, तर ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करते आणि आपण फॉलो करायच्याच त्या गोष्टी. तर ह्या मी तुम्हाला सांगितलं की सवयी करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आपण एखाद्या गोष्टीशी ॲडिक्टेड किंवा सवय लावून घेतली तर ती गोष्ट केल्याबिगर राहत नाही. तर ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आता प्रत्येकाला जर बदाम, अक्रोड असं खाणं होत नसेल पॉसिबल, तर त्यांनी हरभरे, गावठी हरभरे, शेंगदाणे आणि मूग हे सगळ्यांच्याच घरात ॲवेलेबल असतं. कडधान्य हे तुम्ही रात्रीचं भिजत घालायचं, मोड आणायचं. नाही मोड आणले तरी तुम्ही दिवसाड भिजत घालायचं आणि ते एक शिट्टी करून त्यावर फक्त काळं मीठ थोडंसं घालायचं. हवं तर तुम्ही लाल तिखट वगैरे लिंबू पिळून त्यामध्ये सॅलड भरपूर घ्या. काकडी, टॉमॅटो, गाजर हे सगळं बारीक कट करून तुम्ही असं खायचं आहे. तर त्याने पण भरपूर प्रोटीन मिळतं. स्किन खूप छान होते, टवटवीत तजेलदार. आणि सकाळी जर तुम्ही ते नाश्त्यामध्ये खाल्लं ना तर बघा पोट भरलेलं राहतं. लवकर सारखी सारखी भूक लागत नाही आणि ज्यांना सारख्या सारख्या खाण्याच्या क्रेविंग्स असतात त्या कंट्रोलमध्ये व्हायला मदत होते. तर त्याने पण बराच फरक पडतो आणि मला पडला. तर तुम्ही बघताय की मी बघा साडी वेअर केलेली आहे. तर ही साडी मी आत्ता ऑनलाईन मागवली, तर खरंच खूप छान वाटली मला, त्यामुळे मी वेअर केली आहे. आणि असं अधूनमधून आपण साडी असं वेगवेगळं ड्रेसिंग केलं ना तर आपल्या लक्षात येतं आपली तब्येत वाढली की नाही, पोट वाढलं आहे की नाही, पोट सुटलं आहे का, किंवा साडीमध्ये जास्त पोट दिसतंय का, किंवा आपल्याला ब्लाऊज टाईट होतो आहे का. तर ह्या गोष्टी आपल्याला कळतात वेळोवेळी. त्यामुळे आपण असं अधूनमधून ड्रेसिंग वेगवेगळं करायचं आहे. तर आता इथे मी साडी वेअर केलेली आहे बघा. तर साडीत बिलकुल माझं पोट दिसत नाही आहे बघा. आता तुम्हाला माहिती आहे मला ट्विन्स आहेत, जुळी मुलं. सिझर झाल्यानंतर मी माझं जवळपास 12 ते 13 किलो वजन कमी केलेलं आहे आणि ते सगळं मी ह्या गोष्टी फॉलो करूनच केल्यात. व्यायाम रेग्युलर करते आहे, त्याचबरोबर वॉक करायची, घरामध्ये आहार रुटीनमध्ये बदल केला आणि अशा पद्धतीने माझं वजन कमी करून आणि आपण 40 नंतर असं फिट राहायचं असेल आपल्याला, तर आपण ह्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. तर असं वेळोवेळी आपण स्वतःला अपडेट ठेवायचं आहे, ट्रेंडिंगनुसार राहायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही साडी वेअर करताना तेव्हा ती अगदी पोटावर घालायची नाही आहे. तर ती आपले असं बेंबीच्या तिथे आपली साडी जर आपण वेअर केली ना तर आपल्याला पोट अजिबात साडीमध्ये दिसत नाही. त्यामुळे साडी वेअर करताना ना अगदी वरती पोटावर न घालता साडीच्या मिऱ्या तुम्ही बेंबीवर किंवा थोडं बेंबीच्या खाली 1 इंच साडी घालायची आहे. या अगोदर मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला होता की साडी कशा पद्धतीने नेसायची आणि छोट्या छोट्या टिप्स दिल्या होत्या. तुम्ही ते आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मी ह्या सर्व गोष्टी मी स्वतः फॉलो करते. मला फरक पडला आहे त्यामुळे मी तो तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर स्किनला पण बराच फरक पडला आहे माझ्या. आणि मी कुठल्याही पार्लरमध्ये जात नाही किंवा मी कसलाही बाहेर जाऊन फेशियल किंवा तुम्हाला सांगते की काहीच करत नाही. कुठल्याच क्रीम किंवा महागडे प्रोडक्ट वापरत नाही. इवन मी जिम किंवा योगासुद्धा बाहेर असं जॉईन केलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे मी घरीच व्यायाम करते, घरचाच आहार घेते आणि त्याचबरोबर शरीरसुद्धा आपल्याला वाढत्या वयामध्ये हलतं चालतं ठेवायचं आहे. एका जागी कंटिन्यू बसायचं नाही आहे, दुपारची झोप बराच वेळ घ्यायची नाही आहे. तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला हळूहळू फरक पडेल. आता दुपारच्या वेळामध्ये बघा मी सकाळी नाश्ता ओट्स घेतले होते, त्याचबरोबर दुपारचं मी फ्रूट घेते आहे. तर आता 1 ॲपल आणि 1 संत्रं घेतलेला आहे.
तर हे दुपारचं मी घेते. आता मी बाहेर चालली होती म्हणून साडी वेअर केली, पण मी सकाळी ओट्स खाल्ले होते, त्यामुळे आता खूप भूक लागली आणि कळकळून भूक लागलेली आहे. तर जेव्हा आपल्याला अशी कळवळून भूक लागते ना, त्यावेळेलाच आपण खायचं आहे, त्यावेळेलाच आपण पोटात आहार घ्यायचा आहे. जर विनाकारण भूक नसताना जर खात राहिलं तर वजन दुपटीने वाढतं. त्यामुळे कधीच असं करू नका. तुम्हाला जेव्हा भूक लागेल त्यावेळेलाच तुम्ही खायचं आहे आणि अगदी भरपेट खायचं नाही. 1-2 घासाची भूक ठेवायची आहे आपण. त्यावेळेलाच आपलं वजन कमी होईल. बरेच जण म्हणतात आम्ही सगळं करतो, व्यायाम करतो, वॉकला जातो, शिवाय आम्ही आहार पण व्यवस्थित घेतो तरी आमचं वजन कमी होत नाही. पण ह्या छोट्या-छोट्या चुका आपल्याकडनं होत असतात, त्या आपल्याला कळत पण नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. मी या अगोदर सांगितलेलं आहे की जेवताना सुद्धा आपण कुठल्या चुका करतो किंवा रात्रीच्या वेळेला आपल्याकडनं काय चुका होतात आणि त्यामुळे आपलं वजन कमी होत नाही. आता हे रिपीट करत नाही आहे मी, कारण याच्या अगोदर मी ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ पाहत चला, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. आता बघा इथे मी बाहेर चालली, पण त्याच्या अगोदर मी इथे फ्रूट खाऊन जाणार आहे. तर असं दुपारच्या वेळामध्ये तुम्ही फ्रूट खाऊ शकता जर हाऊसवाईफ असाल. जर तुम्हाला जेवणच हवं असेल तर तुम्ही ज्वारीची भाकरी घेऊन खायची आहे, करून खायची आहे. तर स्वतःसाठी दुपारी एक छोटी ज्वारीची भाकरी करा, सॅलड घ्या त्याच्यासोबत किंवा तुम्ही बघा मोड आलेले कडधान्य, मूग, मटकी त्याची उसळ किंवा पालेभाज्या, पालक, मेथी, शेपू वगैरे कुठल्याही पालेभाज्या तुम्ही अशा आठवड्यातून 2-3 वेळा खायचं आहे. नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही मासे, अंडी, मटण, चिकन त्याचं सूप घ्या. बराच फरक पडतो बघा. म्हणजे शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते आणि शरीर ॲक्टिव्ह राहतं. आपल्याला फ्रेश फील जाणवतं. आपले शरीर आहे तर आपण आहे आणि आपलं शरीर आहे तर आपण आणि आपण आहे तर आपली फॅमिली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून फॉलो करा. मी छोट्या-छोट्या भरपूर तुम्हाला ब्युटी टिप्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा दिवसभरात भरपूर आपण पाणी घ्यायचं आहे आणि सारखं तोंडावर पाणी मारायचं आहे. जेवढं तुम्ही चेहरा फेस वॉश कराल तेवढी तुमची स्किन छान राहील. आणि फळं खायचीत, पालेभाज्या खायच्यात, इंटरनल आहार व्यवस्थित घेतला तर कुठलाच आजार जडणार नाही. तुम्हाला कुठल्याच सप्लिमेंटची गरज पडणार नाही आहे. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मी फॉलो करते आहे. आणि शरीराचे लाड पुरवत बसू नका. 24 तास गाऊनमध्ये राहू नका. वेगवेगळं ड्रेसिंग करा. ट्रेंडिंगनुसार तुमचं राहणीमान, तुम्ही अपडेट राहा. बघा तुम्हाला छान वाटेल. अगदी तुम्ही 50शीत सुद्धा 30शीचे दिसाल. आणि अति प्रमाणात आपण गोड खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोलेजन कमी होतं. त्यामुळे तुम्ही साखर पहिली बंद करा खात असाल तर, किंवा मग अगदी विदाऊट शुगरचा तुम्ही चहा घेऊ शकता किंवा तिथे थोडासा गुळाचा वापर करायचा आहे किंवा गूळ खाऊ शकता, असं शेंगदाणे गूळ वगैरे. तर साखर पहिले कमी करायची आहे, बंद करायची आहे आपल्या आहारातली. आणि त्यानंतर स्वीटसुद्धा जास्त खायचं नाही. गोड पदार्थ आणि साखरेने आपल्या शरीरातील कोलेजन कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात आणि आपला चेहरा निस्तेज दिसतो, काळवंडतो. आणि मग आपण पार्लरमध्ये जाऊन महागडे क्रीम वगैरे वापरतो किंवा महागडे प्रोडक्ट घेतो, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पैसे तर जातातच, पण तुम्हाला तेवढ्या वेळापुरताच त्याचा रिझल्ट मिळणार. पुन्हा नंतर आहे त्या पूर्वस्थितीमध्ये आपण येतो. त्यामुळे आपल्याला इंटरनल आहार व्यवस्थित घेतला तर आपल्या शरीरातील कोलेजन कमी होणार नाही. अंडी, बदाम तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बघा फळं घ्या तुम्ही आणि रोज एक उकडलेलं अंडं घ्यायचंच आहे. त्याने वाढत्या वयामध्ये बराच फरक पडतो. आपल्या शरीराला ताकद पण हवी असते. काही जण वजन कमी करतात, पण असं त्यांच्याकडे पाहिलं तर अगदी त्यांना आजार जडल्यासारखं किंवा खूप गळून गेल्यासारखे दिसतात. आणि खूप लुकडं-सुकडं पण चांगलं दिसत नाही. एखाद्याला वाटतं की मी खूप लुकडी आहे, मागून पुढून सपाट, पण ते अगदी छान वाटत नाही दिसायला. एक आपण फिट राहिलं पाहिजे, थोडंसं हेल्दी पण असलं पाहिजे. याने आपल्या शरीराला म्हणजे एक एनर्जी राहते आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे आहार व्यवस्थित घ्यायचा आहे. आपल्याला सगळ्याची गरज असते शरीराला. फक्त ते जे काही तुम्ही खाल ना, ते क्वांटिटीमध्ये खा. आता बघा, जरी तुम्हाला वडापाव खायची इच्छा झाली तर खा तुम्ही, पण क्वांटिटीमध्ये खा. आणि त्यानंतर तुम्ही खाल्ल्यानंतर तसं तुम्हाला काही गोष्टी फॉलो पण करायच्या आहेत. गरम पाणी घ्यायचे किंवा एखाद्या दिवशी तुम्ही हेवी जेवण केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाईटली आहार घ्यायचा आहे. अशा ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या मनानेच जर आपण फॉलो केल्या तर कधी तुमचं वजन वाढणार नाही, तुमच्या शरीरातील कोलेजन कमी होणार नाही, स्किन पण छान टवटवीत तजेलदार राहील आणि तुमचं वयसुद्धा कळून येणार नाही बघा. तर ह्या छोट्या-छोट्या ब्युटी टिप्स मी तुम्हाला भरपूर साऱ्या दिलेल्या आहेत. तर नक्की फॉलो करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा
आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर थँक्यू.